माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला त्यांचा तीव्र विरोध आहे। छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळू नये। राजीनाम्याची धमकी भुजबळ यांनी या प्रश्नावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती। त्यांनी म्हटले होते की जर सरकार त्यांच्या भूमिकेचा विचार करणार नसेल तर ते मंत्रिपदावरून पायउतार होतील। न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा भुजबळ यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे। तसेच जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर ते या निर्णयाला न्यायालयात आव्हान देतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। एकच समाज या भूमिकेचा खंडन भुजबळ यांनी मराठा आणि कुणबी एकच आहेत या भूमिकेचा विरोध केला आहे। त्यांनी म्हटले आहे की मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एसईबीसी अंतर्गत 10% आरक्षण दिले गेले आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे चुकीचे आहे। सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भुजबळ यांच्याशी अनेक वेळा चर्चा करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे। जीआरमध्ये बदल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीच्या जीआरमध्ये बदल करण्यात यावा अशी भुजबळ यांची मागणी आहे। सरकार यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे। छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे महायुती सरकारसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छा आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे हा प्रश्न सरकारसाठी एक मोठा राजकीय पेच बनला आहे। भुजबळ यांनी या प्रश्नावर घेतलेली आक्रमक भूमिका आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे।